आणि दुसरं कसं आहे की असे काही व्यवसाय असतात की जे सीझनल असतात, बरोबर. किंवा काही असतात ते काही वर्ष चालतात मग परत चालत नाहीत. दूध हे माणसं जोपर्यंत पृथ्वीवर राहत आहेत, जोपर्यंत माणूस पृथ्वीवर आहे तोपर्यंत दुधाला मरण नाही. बरोबर. आणि म्हणून दूध हे असं असा एक पदार्थ आहे की जो वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या शतकानुशतकं हा माणूस वापरत आलेला आहे आणि ते तसंच राहणार आहे. त्यामुळं दुधाच्या मागणीला कधीही कमतरता पडणार नाही. आणि आपण बघितलं असेल की जे चांगलं काम करतात, ज्यांच्या दुधाची आणि दूधजन्य उत्पन्नाची क्वालिटी ही चांगली आहे, गुणवत्ता चांगली राहिलेली आहे, त्यांना कधीच या व्यवसायामध्ये कमतरता आलेली नाही. आपल्यासमोर चितळींचं उदाहरण आहे. तिथे थोटे म्हणून डेअरीवाले आहेत. सांगलीला आमच्या आपण दूध घेतो ते काय सांगलीमध्ये 1-2-3 डेअऱ्या आहेत. अशा सगळ्या लोकांना रामविश्वास नावाची डेअरी आहे. तर यांचं दूध चांगलं असल्यामुळं त्यांना म्हणजे आता दूध संपलंय असं सांगावं लागतं. दूध शिल्लक राहिले, वाया गेले असं कधीच होत नाही. आणखी एक फायदा दुधाचा असा आहे की समजा दूध तुमच्याकडे शिल्लक राहिलं तर ते वाया जात नाही. तर ह्या दुधापासून तुम्ही बाकीची उत्पादनं घेऊ शकता आणि ती उत्पादनं विकून तुम्ही अधिक नफा मिळवू शकता. बरोबर.